मॅडम नमस्कार. आता इथे जी कारवाई सुरू आहे ती कुठल्या गावच्या हद्दीमध्ये आहे? नमस्कार वाणी सर, मी बोरीखुर्दची सरपंच आहे, कल्पना वैभव काळे. आपण बोरीखुर्दमध्ये आहात, गावठाण या भागात आहात. या ठिकाणी आज अतिक्रमण आम्ही काढत आहोत. अतिक्रमण काढताय कुठल्या वार्ड मधलं काय? आम्ही तीन नंबर वार्डमध्ये आम्ही अतिक्रमण काढत आहोत. त्यांचं अतिक्रमण म्हणजे तुमच्या पंचायतीच्या जागेमध्ये आहे? हो, आमच्या पंचायती जागेमध्ये अतिक्रमण आहे आणि आपण प्रोसिजरनुसारच अतिक्रमण काढत आहोत. आणि याच्या अगोदर त्यांना नोटीस वगैरे काय दिलं? हो, सगळं दिलेलं आहे. आम्ही जवळजवळ 1 वर्षापासून आम्ही त्यांना नोटीस दिलेलो आहे. आम्ही सांगितलेले आहे आणि मागच्या वेळेस आम्ही आम्ही मागच्या वेळेसही जेव्हा अतिक्रमण काढण्यासाठी पोलीस प्रोटेक्शन घेतलं होतं तेव्हा पण सामंजस्यपणाने आम्ही अतिक्रमण काढण्याचं त्यांना तरी आम्ही अतिक्रमण सामंजस्यपणे थांबलो होतो. आम्ही किती हो भरलेले आम्ही त्यांचे हो पंचायतीमधून आम्ही पोलीस प्रोटेक्शनसाठी पैसे भरलेले आहेत. 26,000 रुपये आम्ही रितसर भरलेले आहेत. याच्या अगोदर पण आम्ही अशी कारवाई केलेली आहे, पण सामंजस्यपणाने आम्ही ती भूमिका मांडत आम्ही ती थांबवली. ते बोलले की आम्ही वैयक्तिक काढू, आम्हाला तुम्ही मुदत द्या. आम्ही मग त्यांचं ऐकून आम्ही ती प्रोसिजर थांबवली होती.
जाऊ दे ना. हा हिरो. पंकजाचं नाम घेऊन येते शेडमध्ये घेऊन आणखी टॉर्च चालू आहे मागं. हा ठीक बंद कर. काय झालं टॉर्च चालू आहे करतो बंद कर. बॅटरी लो आहे झालं पण मागाशी सांग मग आता काय काढलं नेमकं. पत्रे काढणं आता हे शेड काढून टाकणार का परत बांधणार. परत काय बांधणार नाही विचार मला विचार तेवढं आहे. कसं आपण इकडे कोपरा तोडलाय तिकडचा कोपरा तोडलाय तुम्ही पत्रे उतरवताय स्ट्रक्चर तर तयारच आहे ना. आता याचं कोण मालक आहे बाबाजी आपण त्यांच्यात व्यवस्थित म्हणून घेऊ की बाबा पंचायतीने कारवाई केली ते नियमात कसं आहे, आता मी पण आयबीएन लोकमधलं पत्र करत होतो. मला ना आमचं काय म्हणा आमच्या काय चुकीचं होत नाही का. नाही तुमचं काहीच विषय नाही. इथे कोणीतरी बोललं पाहिजे बाबा जी कारवाई आहे जी कारवाई झाली तुम्ही बोलताय ऑफिशियल हां बोलणार ना. आता नाही ते मालकाला बरोबर घेऊन मी सांगितलं मालकाला चला घ्या मालकाला बोला कोण नाही. हा घेतलं ना मी हे सगळं इथेच घ्या मी तिकडे दिसेल सगळी. हां आधीच्या घराला पाहिजे सांगायचं होतं नाही. आता जी पंचायतीनं जी कारवाई केलेली आहे त्या कारवाईबद्दल तुम्हाला मालक म्हणून काय सांगायचं का. आणि तुमचं नाव ग्रामस्थ म्हणून तुम्ही मालक नाही करायचे तुम्ही मालक कोण आहे. ग्रामस्थ म्हणून काय नाही थांबा एक मिनिट सोन्याकडे सोन्या पहिलं आपण मालक भाऊ नमस्कार हे घराचे मालक कोण आहेत. बाळू पंढरशेटे वडील तुमच्या अशा वडील वडिलांना त्यांना जास्त बोलतो. बरं ठीक आहे तुम्ही वडिलांच्या वतीनं बोलताय. ही जी पंचायतीने जी कारवाई केली आहे या संदर्भात तुम्हाला तुमची काय बाजू मांडायची का. ही आमची 1965ची 50/70ची जागा आहे. त्या जागेतच आमचं तिथं जुनं शेड होतं. ते शेडचे खांब कुजले म्हणून आम्ही नवीन डागडुजी केली. हे बाजूने पाहतो तुम्ही जुनेच पत्रे आहेत त्या जुन्या शेडचेच पत्रे लावलेत फक्त वरून नवीन पत्रे लावले डागडुजी केलेली आहे. तर ग्रामपंचायतीने आम्हाला आमची मालकी हक्काचे पुरावे मागितले. तर आमचे 1965ची जी नोंद होती जागेची ग्रामपंचायतच्या दप्तरी नोंद आहे ती 1965ची ती नोंद ग्रामपंचायतीच्या चुकीने पुढे बाद झाली म्हणजे लांबी रुंदी लिहिली गेली नाही त्यामुळे ती पुढे नोंद आली नाही. आणि ते आमचे आता आजोबा वगैरे होते ते अशिक्षित असल्यामुळे त्यांच्या लक्षात आले नाही त्या गोष्टी. ज्यावेळेस आमच्या लक्षात आलं त्यावेळेस आम्ही ग्रामपंचायतीला अर्ज केला की बाबा आमच्या जागेची नोंद करून द्या आमची जुनी नोंद आहे ती पुढं घ्या. तर ग्रामपंचायतीने तसं न करता डायरेक्ट हे अतिक्रमण आहे म्हणूनच हे केलं. आणि याच्यात सगळं क्षेत्र ग्रामपंचायत कुठलं कुठल्या वार्डमध्ये गावठाणमध्ये गावठाण ह्याचा सिटी सर्वे झालाय. सिटी सर्वे झालेलं नाही. मग आता पंचायतीने हे अतिक्रमण आहे कशाच्या आधारे ठरवलं. हे अतिक्रमण आहे हे सगळं राजकारणाच्या आधारे ठरवलंय बाकी काही नाही. राजकारणाचं काही नाही. उद्या तुम्ही सरपंच असते त्यांच्या आता मनाने अंमलबजावणी ते त्यांच्या मनाने ठरवलं त्यांच्याकडे हा काही विषय नाही. येतो की त्यांनी असं रस्ता म्हणून दाखवलं. असं मनाने कोण नाही ठरवू शकत. नाही रस्ता म्हणून दाखवलं त्यांनी अच्छा, रस्ता म्हणून चुकीच्या मार्गाने रस्ता म्हणून दाखवलं त्या आणि ठिकाणी आकाशापोटी ही कारवाई केलेली कारण याच्या आकाशी. पण त्यांना काय कोर्टाची ऑर्डर आहे ना तशी. नाही ना कोर्टाची ऑर्डर फक्त काय आहे की आमचा स्टे नाकारला गेला. का नाकारला गेला स्टे नाकारला याचा अर्थ ऐका ना त्यांचं साहेब. म्हणणं कंटिन्यू ना ऐका त्यांना ना विचारून साहेब. तुम्ही. हा. ते नाही स्टे का नाकारला गेला त्यांनी खोटं असं दाखवलं की रोड तिथं आहे म्हणून. सर मग तुम्ही खरी बाजू मांडायची होती हा कोर्टात ना. मग स्टे नाकारला गेल्यानंतर आम्ही खरी बाजू मांडायला पुढच्या कोर्टात गेलोय आणि पण ग्रामपंचायतीकडे पुढच्या मागितलं. कोर्टाने काय स्टे दिलाय का. पुढच्या कोर्टात तारीख पडली एक तारीख पडली. हो मग ठीक आहे समजा आता कोर्टाची ऑर्डर झाली तर कोर्ट भरपाई पंचायतीला द्यायला लावील ना. घेणार ना अशी भरपाई. बाजू असं हो, ठीक ते घेणार ना आता. आता आम्ही पुढच्या कोर्टात गेलो त्यांच्याकडे मागितलं बाबा ह्या गावठाणावरचे रोड कुठे आहेत त्याला रोडची काय तुमच्याकडे काय पुरावे आहेत कसं आहेत. तर हे मागितलं त्यांनी ते आम्हाला दिलं नाही. आम्हाला उलटं लेटर दिलं तर आमच्याकडे कर्मचारी नाही आहेत आम्ही तुम्हाला 15 दिवसांनी देऊ. आणि ह्या 15 दिवसाच्या काळामध्ये पंचायतीची मनमानी चालते असं हा तुमचं म्हणणं. मनमानी या सगळं. वार्डातले आणि सदस्य कोण आहेत. ह्या सर्व याला आहे ना ग्रामसेवक बाई मॅडम सामील आहेत. या सर्व याला नाही, ते प्रशासकीय प्रशासकीय employee अधिकारी असले तरी सामील आहेत. अच्छा, म्हणजे ते तुम्हाला मदत करत नाही नियमात. आम्हाला नाही ते कोणालाच मदत नाही करत अख्खं गाव नाराज आहे त्यांच्यावर. तुम्ही कोणाला काय विचारा. त्यांचं नाव आहे. त्या शीतल राऊत मॅडम आहेत. ते म्हणजे ते त्यांना वाटेल ते तसंच करताय सगळं. मग तुम्ही त्यांची तक्रार बीडीओ करू शकता ना. केलेली आहे सगळं केलेलं आहे पण व्हिडिओ बोलतात ते मॅडम आमचं ऐकत नाही असं इथपर्यंत बोललेत. व्हिडिओ स्वतः आमच्याशी. जनतेच्या करातून त्यांना पगार मिळतो. कायदा पाळणाऱ्या जनतेला सेवा देणं त्यांचं काम आहे स्वतः व्हिडिओ साहेब आम्हाला असं बोललेत की त्या मॅडम माझं ऐकत नाहीत. असं म्हणाले. हा समोर तुम्ही समोर सूर्यवंशी करायची साहेब तयारी. स्वतः बोललेत.
ते सूर्यवंशी गेले. हा मग आत्ताच्या व्हिडिओशी नाही आमचं बोलणं झालेलं काही. सूर्यवंशी साहेबांशी बोलणं झाले, ते बोलले ते मॅडम माझं ऐकत नाहीये. आम्ही त्याला सगळे जुने पुरावे दाखवले. शिवनशी फाईट करा, शिवनना तुम्ही संपर्क आम्ही करा. सगळ्यांना लेटर दिलेली आहेत, ऑलरेडी लेटर दिले आम्हाला. तुमची मागणी काय? आमची मागणी होती अशी होती की हे आता एकच केस झाली ना वरच्या कोर्टामध्ये, तर अजून एक 2 तारखा पडल्या असत्या ना, आम्हाला स्टे आम्ही असं तुमचं मत आहे? हो मागितलं. आम्ही आकाशापोटी कारवाई करतात ते, अचानक कारवाई केली. कारण अनेक अतिक्रमण आहेत या सावडी गावात, अनेक ते त्यांनाही माहिती. पण आपलं असेल तर आपण ते काढलं पाहिजे 100%. पण आमचं अतिक्रमण नाहीच आहे ना, ऑलरेडी जे मालकीचीच जागा आहे. त्यांच्या मालकीची जागा आहे, आमचे जुनी यांची नोंद अतिक्रमण आहे. नाही. पण तुमचं अतिक्रमण आहे असं जर सिद्ध झालं 100% काढू, 100% काढण्यात येईल. हे अतिक्रमण जर सिद्ध झालं ना, आणि 100% खोटी कारवाई झाली तर तुम्ही त्यांच्या फाईट 100% करावं लागणार ना. अतिक्रमण असेल तर काढणार. हो, काढणार. काढणारच ना. काय प्रॉब्लेम आणि नाही. ग्रामपंचायत सदस्य आहेत ना, यांना सगळ्यांना माहिती आजपर्यंत जागा कुठं होती, रस्ता कुठून होता, हे सगळ्यांना माहित मुद्दा आहे. एवढंच आहे, अतिक्रमण असेल तर ते 100% काढणार. हे मान्य. तुमचं काय नाव आहे? संतोष शेट्टी, घर कोणाचं आहे? चुलते आहेत माझे. मग आजच्या कारवाईबद्दल जी पंचायतीनं कारवाई केली, पोलिसांना रितसर पैसे भरलेत, याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? हे सगळी कारवाई झालेली आकाशीपोटी झालेली, यांनी जाणून बुजून आकाश कसा सांगा? यांचं गाव लेवलचं राजकारण आहे यांचं सगळं, बाकी काय. यांची जुनी जागा होती 50/70. जुन्या नंतरच्या काळात काय झालं, म्हणजे ग्रामपंचायतीच्या सगळ्या दप्तरी तशाच नोंदी झाल्या. प्रत्येक इथल्या गावठाण विभागाच्या लोकांच्या जेवढं घर आहे त्या 50/70 जागा होती. पण त्याच्यात जर घर असलं ना 20/30, नोंदी फक्त 20/30च्याच झाल्या. बाकीच्या जागा त्यांनी, पंचायतीचा काय दोष मग? मग त्याचं दप्तर कोणाकडे असतं? तुम्ही त्याची पुढच्या पत्रसडीची नोंद करून घ्यायची ना. नाही, पण बखळ जागा तर लावली गेली पाहिजे ना. बकळ आपण नोंदवली पाहिजे ना. पण ऑलरेडी होती ना पहिली. कसं आहे, आपण 10 वर्षांनी दप्तर पुन्हा चेंज करतोय, पुन्हा येतो, त्याचे फेर सर्वे करतो, जागा वाढली असेल तर वाढवतो, कमी असेल तर कमी करतो. पण मुळात जी जुनी नोंद आहे तीच पुढे येत नाही. ती गाळ कशी झाली गेली गोष्ट त्यावेळेच्या पंचायतीला जाब विचारायचं ना मग. विचारलेलं आहे त्यांना, अर्ज दिलेलं आहे. आम्हाला ती जागा पुढे घेण्यासाठी काय त्याने आज उत्तर दिलं आम्हाला बखळ तर मग बीडीओकडे अपील करा. पंचायतीची मनमानी असंच काय करा. पर्यंत गेलेलं आहे. आम्ही 4 वेळा तुमच्या अन्याय होत असेल तर सुरेश वाणी तुमच्या सोबत. ग्रामसेवक बाईंचं एवढं म्हणणं आहे की आम्हाला ही जी तुमची नोंद आहे ही पुढे घेता येत नाही. का घेता येत? त्याचं कारण काय? तुम्हाला अतिक्रमणाची कारवाईचा अधिकार आहे, पण ह्या नोंदी पुढे घेण्याचा नाही, अधिकार पण नाही. नोंद पुढे का घ्यायचं? घ्यायच्या नोंदी का पुढे? घेत? कारण त्यांचं right नाही. कारण सांगितलं असेल ना. नोंदी कुणी पुढे घ्यायच्या मला सांगा. ग्रामपंचायत दप्तराच्या जुन्या नोंदी आणि हे पुढे पुढे कुणी हे घेतलं पाहिजे? अतिक्रमण जे आहे हे कुठल्या बेसिसवरती ग्रामपंचायतीने ठरवलं? ग्रामपंचायतीची जी अंतर्गत मोजणी झालेली आहे का? पण तुमच्यावर जर कारवाई आक्षाने झाली असं तुमचं म्हणणं असेल तर तुम्ही यांच्या विरोधात दावा ठोकू शकता. स्वाभाविक आहे. आणि संबंधित पदाधिकारी त्याला जबाबदार असतील. हा, ठीक आहे, असं तुमचं मत आहे. इव्हन आजच्या कारवाईची कुठलीही ऑफिशियल नोटीस व्हिडिओने काढलेली नाही. ते तुम्हाला काही लेखी कळवलेलं ते नाही. देणे अपेक्षित काही न आहे. कळवता ते direct देणे पोलीस घेऊन अपेक्षित आहे. आजच्या कारवाईला ते देणे अपेक्षित आहे. त्यांनी कुठलीही नोटीस दिलेली नाही. किती अतिक्रमण आहे किंवा काय त्याचा एरिया आहे किंवा काय हे कुठल्याही आता प्रकारची ज्यांचं अतिक्रमण आहे असं ग्रामपंचायत म्हणते, त्यांचे तुम्ही कोण लागता? ते आमचे पाहुणे आहेत. कोण पाहुणे? आता काय पण मामा. अच्छा, मामा. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.